त्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। 3 जून 2006 रोजी धाराशिव जिल्ह्यामधल्या काँग्रेसचे प्रभावी नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईमधल्या कळमलोली इथं गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये ओमराजे निंबाळकर सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। ओमराजेजी नमस्कार, एबीपी माझामध्ये खरं तर आपलं स्वागत आहे। आज एक मोठा दिवस म्हणावा लागेल। या संपूर्ण 20 वर्षांच्या काळानंतर आज अखेर निकाल लागणार का याचीच उत्सुकता आहे। ओमराजेजी हो निश्चित, कारण 20 वर्षापूर्वी ज्या घटनेनं आमचं कुटुंब म्हणजे अगदी सर्वस्व हरवलं होतं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या वडिलांचे चालक समद काजींच्या कुटुंबाचं, आणि त्याच्या यातना ज्या आम्ही मागच्या 20 वर्षापासून भोगतोय आणि ज्या लोकांमुळं हेच भोगायची पाळी आमच्यावर आली आहे त्यांना शिक्षा व्हावी। कारण आपण जर बघितलं असेल भारतीय न्याय च्या तरतुदीप्रमाणे थंड डोक्यानं केलेल्या गुन्ह्याला मला वाटतंय मृत्यूदंडाची शिक्षा आहे। आणि आमचं कुटुंब त्याच्याच प्रतीक्षेत आहे की आमच्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा। त्यामुळे आज 20 वर्षांनंतर न्याय मिळेल अशीच आपल्याला अपेक्षा आहे। हो निश्चित। अगदी खरं तर गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये देखील ज्या घडामोडी घडता आहेत, शिवसेनेमधील पक्षफुटी असेल, या सगळ्याच्याच अनुषंगानं या प्रकरणाशी त्याचा संबंध जोडला जातोय। याबाबत आपलं काय नेमकं मत आहे? न्यायालयीन प्रक्रिया हा पूर्णतः वेगळा भाग आहे आणि समजा जर तसं राजकीय विषयामुळे जर असं काही घडत असतं तर कदाचित याचा निकाल खूप आधीच लागला असता। त्याच्यामुळं जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पार पाडून मला वाटतं आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि ह्याच्यासाठी आमच्या दोन्ही कुटुंबांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे। कसं असतं, एक एक दिवस जाणं आणि त्या कोर्टातल्या सगळ्या तारखा आपण बघणं, त्याच्यातले सगळे प्रोसिडिंग बघणं, मला वाटतंय वडील गेल्याचं जे दुःख आहे त्याच्यापेक्षा त्याच्यानंतर ज्या यातना आहेत त्या अतिशय भयंकर आहेत। कारण ते सिद्ध करावं लागतं कोर्टात आपल्याला जी गोष्ट घडलेली आहे ती। आणि मला वाटतं तो सगळा लढा, तो सगळा संघर्ष आम्ही सगळ्या कुटुंबियांनी सोसलाय आणि अपेक्षा इतकीच आहे की आज न्यायदेवतेच्या माध्यमातून न्याय व्हावा। अशीही चर्चा आहे की या सगळ्याच प्रकरणामध्ये आपल्याला न्याय मिळेल असं आश्वासन दिलं गेलं आहे, हे खरं आहे का? मी तुम्हाला आताच सांगितलं की न्यायालयीन प्रक्रिया हा पूर्णतः वेगळा भाग आहे। परंतु निंबाळकरजी आतापर्यंतची ही सगळी सुनावणी पाहता 20 वर्ष लोटलेली आहेत। आता नेमका काय निकाल येईल, काय आपल्याला निकाल अपेक्षित आहे? निश्चितपणे सीबीआयनं ही केस अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी कोर्टाच्या समोर मांडलीत। त्याच्यातले जे साक्षीदार, जे पुरावे आहेत ते अतिशय भक्कमपणे त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि अपेक्षा हीच आहे की या सगळ्या बाबीचा सन्माननीय न्यायालय विचार करून न्याय करेल। बरं, धन्यवाद निंबाळकरजी, आमच्याशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार आपले। आणि दरम्यान पवनराजे हत्याकांडामध्ये नेमके कोणकोणते आरोपी आहेत ते देखील जाणून घेऊयात। तर आरोपी कोण आहेत आपण जाणून घेतोय। पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ल, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे। त्यामुळे आज नेमकं न्यायालयामध्ये काय होतं, निकाल लागतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि सगळ्या राज्याचं या निकालाकडे आता लक्ष लागलेलं आहे।